मित्रांनो, आज आपण इक्लिप्स म्हणजे ग्रहणे हे शिकणार आहोत। तर मित्रांनो, पृथ्वी, चंद्र आणि सूर्य जेव्हा एक समान रेषेत येतात तेव्हा ग्रहण झाला असे आपण म्हणत असतो, म्हणजेच इक्लिप्स झालं असं आपण म्हणत असतो। आज आपण हे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना समजावून सांगणार आहोत की ग्रहणे कशी होतात। तर मित्रांनो, आज आपण पृथ्वी गोल हा आपण घेतलेला आहे, त्यानंतर चंद्र म्हणून आम्ही अशा पद्धतीने एक बॉल आणि त्याला ही दोरी अशी लावण्याचा प्रयत्न करून याला चंद्र आपण असं म्हणूया, आणि ही जी टॉर्च आहे हिला आपण सूर्य असं म्हणूया। मग मित्रांनो, जेव्हा ही पृथ्वी, हा चंद्र आणि हा सूर्य एका सरळ रेषेत येतो त्यावेळेस मित्रांनो ग्रहणे होतात असं आपण म्हणतो, ग्रहण झालं असं आपण म्हणतो। त्यालाच आपण इक्लिप्स असे सुद्धा म्हणत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की हा चंद्र पृथ्वीच्या अशा गोल फिरत असतो। पृथ्वी गोल फिरते का? नाही। हा चंद्र मित्रांनो पृथ्वीचा उपग्रह आहे, त्यामुळे हा काय करत असतो, हा अशा पद्धतीने पृथ्वीला चक्कर मारत असतो की नाही। आणि एक वेळ असा येतो का हा चंद्र त्याच्या कक्षेतून अशा पद्धतीने सूर्य आणि पृथ्वीच्या समोर येतो, आणि समोर आल्यानंतर त्या भागामध्ये सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, आणि तेथील लोक म्हणतात का सूर्यग्रहण झाले। आणि जसा जसा हा चंद्र पुढे सरकतो तसा तसा प्रकाश त्या भागावर पडतो, आणि चंद्र त्याच्या पुढील प्रवासासाठी निघत असतो। याला आपण काय म्हणतो? सूर्यग्रहण। आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे का चंद्रावरती सूर्याचा प्रकाश पडतो आणि त्याचा परावर्तित भाग आपल्याला दिसत असतो, तो असतो चंद्र। चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो। सूर्यापासून मिळालेला प्रकाश हा परावर्तित करून तो आपल्यापर्यंत पोहोचवतो। आपल्याला असं वाटते का आपल्याला चंद्र दिसतो, पण जेव्हा हा चंद्र या पृथ्वीच्या मागे जातो किंवा पृथ्वीच्या मागे लपतो त्यावेळेस या चंद्रावरती सूर्याचा प्रकाश जात नाही, आणि तेथील लोकांना चंद्र पुरेसा दिसत नाही, आणि त्यावेळेस आपण असं म्हणतो का चंद्रग्रहण झालेलं आहे। आणि चंद्र जसा पुढे येतो त्यावेळेस त्यावरती बघा प्रकाश सूर्याचा आलेला आहे, आणि सूर्याचा प्रकाश यायला लागला का मग आपल्याला चंद्राच्या कोर थोड्या थोड्या दिसायला लागतात। अशा पद्धतीने मित्रांनो, ग्रहणे जे आहेत ते पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे जेव्हा एक समान एका रेषेत येतात त्यावेळेस घडतात। मित्रांनो, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किंवा ग्रहणे ही भौगोलिक स्थिती आहे। त्यात कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता आपण ग्रहणे हे भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आज ग्रहणे म्हणजे काय, इक्लिप्स म्हणजे काय हे समजलं असेल। सूर्यग्रहण केव्हा होते आणि चंद्रग्रहण केव्हा होते हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ग्रहणे हे भौगोलिक दृष्टीने परिस्थितीने निर्माण झालेली आहेत, यात कुठलीही अंधश्रद्धा नाही। त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्टिकोनातून ग्रहणांना आपण बघितले पाहिजे। धन्यवाद।